पेमेंट बाकी आहे का? गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज दीपाली करत आहे काहीतरी वेगळं प्रिपरेशन आणि ऑलमोस्ट 1 वीक झाला आम्ही जिमलासुद्धा नाही गेलो. भरपूर दमलेलो होतो, पाऊस होता आणि भरपूर काही गोष्टी होत्या. तर वर्कआउट नाही, काही नाही. तर दीपालीने आज एक वेगळा मेन्यू आज बनवत आहे आणि मम्मीसुद्धा आज आले आहेत इकडे. तर त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीसुद्धा ती बनवत आहे सँडविच. तर त्याची शॉर्ट ती नक्की अपलोड करेल, तेव्हा तुम्ही बघाच. पण त्यासोबतच काही गोष्टी होत्या त्या अवेलेबल नव्हत्या. त्या तिला मी वारंवार विचारल्या की दीपाली काही आहे का, काही आणायचं आहे का? नाही प्रणव, सगळं आहे, फक्त ब्रेड घेऊन येताना ब्राऊन ब्रेड. तर ती मी घेऊन आलो आणि आल्यानंतर आता भरपूर काही गोष्टी नव्हत्या तर त्या केल्या शेवटी ब्लिंकिट. तर येस, तरी मी इथे ह्या गोष्टी प्रॉपरली सेट केलेले आहे. काही पण लागलं तर ते आपल्याला तिथे लिहायचे आहे आणि त्या घेऊन यायचे आहे. आताच मी थोड्या वेळ अगोदर काही सामान वर ठेवलं. आमचा स्टूल हा 6 महिन्यापासून पेंडिंग आहे, तो मी आज लिहिला. आता तो आणेलच मी आणि तेव्हा कुठे गोष्टी त्याच्यावर चढून ठेवण्यात मदत होईल. असो, तर आता दीपाली बनवत आहे सँडविच आणि माझ्यासाठी तर भाकरी आणि जेवण आहेच. पण हा मी खाणार आहे, बट 1-2 असंच, असं भरपूर. तुम्ही पोटभर जेवणार आहे? चला, तर प्रिपरेशन थोडी थोडी झालेली आहे. बनवायचं तर एकदम बेस्ट बनवायचं आहे ना दीपाली? विसरायचं असं सांगायचं नाही. खूप जुनी सवय आहे. नाही, बट इथे इम्प्रूव्हमेंट आणायची गरज पडणार आहे. कारण उद्या जाऊन झियानाच्या अशा भरपूर काही ऍक्टिव्हिटीज येणार आहे. आपल्याला भरपूर काही तिचं स्टेशनरीमधनं सामान आणावं लागणार आहे. तर हो, तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मला सुद्धा असं नाही, मी पण विसरतो भरपूर गोष्टी. तर इथे लिहून ठेवतो आम्ही सगळ्या गोष्टी. जीरा, वॉटर बॉटल, शुगर फ्री स्टूल. चल, आता जस्ट सँडविच खाऊन झाले. सँडविच अप्रतिम बनवले होते दीपालीने, मला खूप आवडले. 2च खाल्ले मी, बट आता करायचं आहे जेवण थोड्या वेळानंतर. थँक्यू दीपाली. थँक्यू. पेमेंट व्हायचं आहे का? किती आहे? येस, तर मम्मी इथे बनवत आहे पुरणपोळी. नाही, कधीच नाही. आम्ही भंडारा जिल्ह्यात त्याला ठेटरे म्हणतो आणि असं शेंगोळे म्हणतात. शेंगोळे. काहीतरी नवीन. आणि पाठवलंय व्हेज बिर्याणी. जसं त्याकडनं टिफिन आलाय आज. छान, फेवरेट आहे. तुला आवडते का? अरे हो, भंडाऱ्याला तुला माहिती आहे कुठलंही फेस्टिवल राहिलं की एवढं मोठं गंज भरून बनायचे आहे ना का हे ठेटरे? ठेटरेच म्हणतो आम्ही याला. शेंगोळे तर हे मला नवीनच वर्ड माहिती झालं. प्युअर मराठी शेंगोळे त्याने याला म्हणतात है ना. खूप बनवायचे. मग तुला आवडेल तर सांग ना. इतकं नको तू मला 2 वगैरे. तू कधी खाल्लं नाही का? आईने कधी बनवलं नाही असेल, बनलं असेल का? ते याचं राहते ना, कणकेचं असते ना हे. हा, नाही खाल्लं असेल मी, बट इतकं नाही बनलं. जास्त नाही बनवलं. मी नाही बघितलं आईंना कधी बनवताना. ती भाजी खाऊन सांग मला. छान झाली. छान.
काहीतरी वेगळं पण ना फर्स्ट टाइम. The next morning. जातोय फायनली. तो दिवस निघाला. एवढी झोप म्हणजे आम्ही तिथे होतो ना, तिथे आम्हाला 5 नाही तर 6 वाजता जाग यायचं सकाळी. इतके दमल्यानंतर पण रात्री 12-12:30ला झोपल्यानंतर सुद्धा सकाळी उठायचो आम्ही. पण इकडे आल्यानंतर जे वेदर थंड झालं आणि जो थकवा होता ट्रॅव्हलिंगचा तो निघाला नक्कीच. 9 वाजतापर्यंत झोपलो आम्ही. जियाला शाळेत सुद्धा नाही पाठवलं बिकॉज जियाला पण सर्दी वगैरे होती, तर त्याच्यामुळे ती वाढली नाही पाहिजे आणि हिच्यामुळे दुसऱ्यांना नाही झाली पाहिजे म्हणून हिलाही नाही पाठवलं आम्ही. आणि नागपूरला अतिशय पाऊस होता, तर जियाला घेऊन जाणं पण ते शक्य होतच नाही म्हणून तिलाही नाही पाठवलं. पण मात्र तिला आज शाळेत पाठव बिकॉज तिच्यासोबतचे जे स्टुडंट होते जे सेटल नव्हते ते बऱ्यापैकी सेटल झालेले आहे स्कूलमध्ये, तर असं नको व्हायला की जियाना रडतच आहे बा, म्हणून माझं जियाला परत पाठव. आणि तर आज आमच्या सासूबाईला पाहुणचार आहे बागेशीताईकडे. तर चला, तर आज नवीन न्यू वीकचं स्टार्ट आहे. तर म्हणजे वर्कआउटमध्ये इकडे तर वीकेंड येतो पण आमचा वर्कआउटसाठी नवीन वीक स्टार्ट होईल. तर स्केड्यूल पण ट्रायसेपपासून स्टार्ट होईल. चल आज वर्कआउट करू, घरी जाऊ. मम्मी छान स्वयंपाक बनवून ठेवेल तर मला आराम आला. स्वयंपाकाला आराम आहे. येस, सो वी आर डन विथ आवर वर्कआउट. आणि जाम डिसअपॉइंटेड फील होत आहे बिकॉज 8 डेजचा गॅप झालेला आहे. आणि म्हणजे जे वेट आम्ही 40-45 अँड अबाव ते वेट 10 सुद्धा उचलणं नव्हते होत. थोडा स्टॅमिना स्ट्रेंथ थोडी कमी होते जर तुमचा गॅप झाला तर, बट विदिन 2 to 3 डेज मध्ये ते रिकवर होऊन जाईल. येस, तुमचा स्वयंपाक झाला असेल. आता वाजले 8:20. जियानाचं आवरायचं आहे, तिला रेडी करून तिला स्कूलमध्ये पाठवायचं आणि प्रणव जाईल ऑफिसला. आणि मग दिवसभरात आम्ही काय करू हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. चला. नाही तर मम्मा काय सुगंध आहे घरात. काय बनवलं ग मम्मा? छानसा सुगंध आला. मेथीची भाजी. मम्मी आहे तर आज मला टेन्शन नव्हतं. हे तर मी धावत येते ग. डॅडी कुठे? आजी घ्यायला. डॅडी बाहेर थांबणार आहे. तुझ्या स्कूलच्या बाहेर थांबणार आहे. ओके, दे मी पकडू बॉटल. पिऊन झालं पाणी पिऊन झालं. बरं ठीक आहे, बाय बेटी. लवकर येशील. हा, मम्मा पण येणार आहे. मम्मा तुला घ्यायला येणार आहे. डॅडी आता बाहेर थांबेल. चला चला चल बेटा चल. आम्ही चाललो स्कूल है ना सियाना. एन्जॉय करणार ना स्कूल मध्ये. झाले म्हणते न्यू खेळायचं तिथे. खेळायचे सियाना, तुझ्यासाठी न्यू टॉय आणलेला आहे मॅमनी. मॅमचा कॉल आला होता आताच्या पोरांना. हो, आणि आपण दोघं इथेच थांबू. हा डॅडी, बाहेर थांबू. आम्ही जियानाला स्कूल मध्ये सोडू आणि मी बाहेरच थांबणार आहे ना जियाना. विवीला घेऊन येऊ मग आपण. चला, जियानाला स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि आम्ही दोघे जण चाललोय घरी. खूप डिफिकल्ट होतं पण असं जेव्हा आपलं बाळ रडतं आणि आपण हँडओव्हर करतो आपलं बेबी. असं बट तिला ते रुटीन मध्ये आणायचं आहे. थोडी गॅप झाली त्याच्यामुळे, नाहीतर अगोदर सेटल झाली होती. 1 वीक रडली ती. त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये आम्ही जेव्हा नेलं तिला तेव्हा ती राहिली. बट आता परत गॅप झाली त्याच्यामुळे होऊन जाईल आता. होऊन जाईल. 1 hour later. 1 hour. 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 1
चला शूज काढा आधी. जियाना रिमूव्ह युअर फुटवेअर्स. व्हेरी गुड. हा कुठे ठेवतात? ठेवून देत. चल मग ठेव. व्हेरी गुड. सगळ्यात आधी शूज काढून इथे ठेवायचे. हा तू हात काढ आता. व्हेरी गुड. चला आता हँड वॉश कर. हा चल द्या आजीला आवाज. आजी बघ आजी आहे का? आजी गेली गो भंडाऱ्याला. जियाना मग स्कूल मधनं घेतल्याबरोबर मम्मा आजी. चला आम्ही झालोय रेडी आणि आता आम्ही चाललोय भाग्यश्री ताईकडे. बिकॉज भाग्यश्री ताईकडे आज मम्मीला जेवण सांगितलं तर आम्हाला पण सांगितलंय. सोबत आम्ही सगळे रेडी झालो. प्रणवचे ऑफिस म्हणून प्रणव थोडे कॉल्स त्याचे झाले की मग तो येईल. चला चल जियाना घेतलं सगळं. ते आले सगळं. दादा इकडे इकडे. कसं कळलं पण तिला बॉटल आणली पाहिजे. मी तरी विसरली पण ती नाही विसरली. चल ये पुढे. ए राणी दे मी पकडू. कोणाकडे जात आहे आपण? कोणाकडे जात आहे आपण? दादाचं नाव काय आहे? काय बोलला? विका नाही का? शालोम. शालोम कडे चालली ना. चल मग. अरे 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 स्वतः का मारलंय मी. इकडे. हॅलो. चल हॅलो जियाना. चल. या 300 रुपये कंपनीचा रिमोट विचारला. कंपनीचा कशाला घेता? का करायचं? हा बापून पाण्यात टाकून जियानानी माझा खराब केला सॅमसंगचा. माझा एवढा चांगला लॅपटॉप होता. त्या लॅपटॉप वाल्या बापून लॅपटॉप खराब नाही झाला तर लॅपटॉपवर मोठ टाकली. मोठची भाजी नेऊन टाकली त्याच्यावर. सांगा एसी आहे ना. डॅडीला आवाज दे. डॅडीला आवाज दे. बिग डॅडी आले.